नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एजीओ एमपीएससी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 13 मार्च 2026 च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण अशा प्रकारचे सर्व प्रश्न न आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, जे की सर्वच्या सर्व महत्त्वाचे असतील. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा. चला तर सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पीबी शब्द प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने सुरू केला होता? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रसार भारती. अधिक माहिती जाणून घ्या. मित्रांनो, हे प्रसार भारतीचं पीबी शब्द काय आहे तर शेअर्ड ऑडिओ व्हिज्युअल्स ऑफ फॉर ब्रॉडकास्ट अँड डिसेमिनेशन म्हणजेच की पीबी शब्द प्लॅटफॉर्म आहे आणि ते जर मार्च 2027 पर्यंत मीडिया संस्थांना मोफत प्रवेश देत राहील या पीबी शब्द प्लॅटफॉर्मद्वारे. आणि हे मीडिया प्लॅटफॉर्मचा उद्देश काय आहे तर प्रामाणिक आणि सत्यापित बातम्यांच्या सामग्रीचा व्यापक वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रसार भारतीचे हे पीबी शब्द प्लॅटफॉर्म आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, दरवर्षी कोणत्या दिवशी धूम्रपान निषेध दिन साजरा केला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मार्चचा दुसरा बुधवार. तर मित्रांनो, मार्चचा दुसरा बुधवार हा दिवस धूम्रपान निषेध दिन म्हणून साजरा केला जातो आणि याचा उद्देश काय आहे तर जगभरातील लोकांना तंबाखू सोडून निरोगी जीवनाकडे एक पाऊल उचलण्यास प्रोत्साहित करणे हे या धूम्रपान निषेध दिनाचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, जल जीवन मिशन 2.0 ने ग्रामीण पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी कोणते डिजिटल देखरेख फ्रेमवर्क सादर केले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुजलाम भारत. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाने जल जीवन मिशन अभियान डिसेंबर 2028 पर्यंत वाढवलेले आहे. तर मित्रांनो, जल जीवन मिशन अभियानाला आता मुदतवाढ मिळालेली आहे आणि ती किती आहे तर ती 2028 पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे, ज्यामध्ये 8.69 लाख कोटी रुपयांचा खर्च वाढलेला आहे. या मुदतवाढ बरोबरच आता 8.69 लाख कोटी रुपयांचा खर्च देखील वाढलेला आहे या जल जीवन मिशन मध्ये. आणि नवीन JJM 2.0 म्हणजेच की जल जीवन मिशन मध्ये प्रशासन सुधारणा, संपूर्ण भारतातील शाश्वत ग्रामीण नळ पाणी पुरवठा यावर लक्ष केंद्रित केलेले आहे या नवीन जल जीवन मिशन मध्ये. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, पीटर एल्बर्स यांच्या राजीनाम्यानंतर इंडिगोचे CEO म्हणून अंतरिम पदभार कोणी स्वीकारला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राहुल भाटिया. आता अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, संकटात असलेल्या इंडिगोच्या 3 महिन्यानंतर वैयक्तिक कारणामुळे पीटर एल्बर्स यांनी राजीनामा दिलेला आहे त्यांचा पदाचा. आणि आता त्यांच्या जागी कोण असतील तर प्रमोटर आणि व्यवस्थापकीय संचालक राहुल भाटिया हे आता अंतरिम पदभार स्वीकारतील. इंडिगोचे CEO म्हणून आता राहुल भाटिया हे पदभार स्वीकारतील. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, मदुराई शहर कोणत्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मीनाक्षी अम्मन मंदिर. आता अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, मदुराई हे मीनाक्षी अम्मन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे आणि भारतातील सर्वात महत्त्वाच्या तीर्थस्थळांपैकी एक आहे हे मदुराई मधील मीनाक्षी अम्मन मंदिर. आणि मित्रांनो, हे सध्या चर्चेमध्ये काय आहे, हे मदुराई शहर सध्या का चर्चेमध्ये आहे तर केंद्रीय मंत्रिमंडळाने 10 मार्च 2026 रोजी तमिळनाडूतील मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे सध्या हे मदुराई शहर चर्चेमध्ये आहे. तर मित्रांनो, हे मदुराई शहर कुठे आहे तर तमिळनाडूमध्ये आहे. आता तमिळनाडूचे CM कोण आहेत तर तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन आणि तमिळनाडूची राजधानी कोणती आहे तर ती आहे चेन्नई. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, इस्रायल इराण संघर्षात अनेकदा उल्लेख केलेले खार्ग बेट प्रामुख्याने कशासाठी ओळखले जाते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इराणचे मुख्य तेल निर्यात टर्मिनल. तर मित्रांनो, हे खार्ग बेट कशासाठी प्रसिद्ध आहे
तर निर्यात टर्मिनल म्हणून प्रसिद्ध आहे. हे तेल निर्यात टर्मिनल म्हणून एक खारगबेट प्रसिद्ध आहे. आता याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता आपण खारगबेट काय आहे त्याबद्दल आता अधिक माहिती जाणून घेऊया. इराणमधील खारगबेट इराणच्या तेल निर्यात्यापैकी जवळपास 90% तेल निर्यात करते. मित्रांनो, म्हणजे या खारगबेटातून जवळपास 90% तेल निर्यात होते आणि दररोज याची क्षमता काय आहे तर दररोज 7 दशलक्ष बॅरल तेल लोड करू शकते हे खारगबेट. आणि मित्रांनो, हे पार्शियन आखातात स्थित आहे हे बेट आणि हे बेट महत्वाचे ऊर्जा केंद्र म्हणून देखील ओळखले जाते. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, राफेल लढाऊ विमानांसाठी घटक पुरवण्यासाठी द सॉल्ट एव्हिएशन कडून कोणत्या भारतीय कंपनीला कंत्राट मिळाले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिकल टेक्नॉलॉजीज. आता अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, राफेल लढाऊ विमानांसाठी महत्वाचा भाग तयार करण्यासाठी हिकल टेक्नॉलॉजीने दसॉल्ट एव्हिएशन कडून दीर्घकालीन करार मिळवलेला आहे. तर मित्रांनो, ही हिकल टेक्नॉलॉजी एक भारतीय कंपनी आहे आणि तिला दसॉल्ट एव्हिएशन कडून हे करार मिळालेले आहे. आणि या करारात काय असणार आहे तर या करारात राफेल जेट्सच्या नियंत्रण प्रणालीमध्ये वापरल्या जाणाऱ्या मिशन आणि महत्वाच्या उत्पादनाचे उत्पादन समाविष्ट आहे या करारामध्ये. आणि हे करार कुणाला मिळालेला आहे तर भारतीय कंपनी हिकल टेक्नॉलॉजीला. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारताने अलीकडेच राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाअंतर्गत कोणत्या इंधनासाठी मानके अधिसूचित केली आहेत? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग्रीन अमोनिया आणि ग्रीन इथेनॉल. तर मित्रांनो, याचा उद्देश काय आहे तर स्वच्छ ऊर्जा आणि कमी कार्बन इंधनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारताने राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत हरित अमोनिया म्हणजेच की ग्रीन अमोनिया आणि हरित मिथेनॉल म्हणजेच ग्रीन मिथेनॉल साठी मानके अधिसूचित केलेली आहेत. तर हे मानके अधिसूचित करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे तर स्वच्छ ऊर्जा आणि कमी कार्बन इंधनांना प्रोत्साहन देणे हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि त्याबरोबरच याचे आणखी उद्दिष्ट काय आहेत तर हायड्रोजन आधारित उद्योगांना चालना देणे, उत्सर्जन कमी करणे आणि शाश्वत ऊर्जेकडे भारताच्या संक्रमणाला पाठिंबा देणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे, वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 ची दुसरी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिल्ली. तर मित्रांनो, नवी दिल्ली येथे 11 ते 13 मार्च 2026 दरम्यान जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्री आयोजित केली जाईल. कधी आयोजित केली जाईल ही स्पर्धा तर 11 ते 13 मार्च दरम्यान. आणि मित्रांनो, 8 देशातील सुमारे 257 खेळाडू ज्यात अव्वल भारतीय पॅरा ऑलिम्पियनचा समावेश असणार आहे या स्पर्धेमध्ये. कोणती स्पर्धा आहे तर वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक ग्रँड प्रिक्स 2026 आणि याचे आयोजन कुठे होणार आहे तर याचे आयोजन होणार आहे नवी दिल्ली येथे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 आहे, 2026 हे वर्ष भारत आणि न्यूझीलंड मधील क्रीडा संबंधांना किती वर्ष पूर्ण होत आहेत? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 100 वर्षे. आता अधिक माहिती जाणून घेऊ. तर मित्रांनो, 2026 मध्ये क्रीडा संबंधाच्या 100 वर्षाच्या टप्प्यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड क्रीडा सहकार्य वाढवत आहे. तर मित्रांनो, भारत आणि न्यूझीलंड मध्ये आता क्रीडा संबंधांना किती वर्ष झालेले आहेत तर आता ते 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि त्यानिमित्त कोणते कार्यक्रम आयोजित केले जातील तर यामध्ये भागीदारीत संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम, क्रीडा देवाणघेवाण आणि भारत न्यूझीलंड शताब्दी क्रीडा सहकार्य कार्यक्रम यांचा समावेश असणार आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 13 मार्च 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तर. हे सर्वच्या सर्व प्रश्न महत्वाचे आहेत आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.